नमस्कार. आजच्या या विश्लेषणाच्या सुरुवात एका छोट्याशा कथेने करूया. एका अशा विद्यार्थ्याचा विचार करा जो रात्रंदिवस फक्त आणि फक्त पुस्तकांमध्ये डोकं घालून बसला आहे. डोळ्यांखाली काळी वर्तुळे आली आहेत. सलग 10-12 तास अभ्यास करूनही परीक्षेच्या वेळी नेमका ब्लँक व्हायला होतं. आणि आता दुसऱ्या एका विद्यार्थ्याकडे पाहूया. हा विद्यार्थी फक्त 4 ते 5 तास अभ्यास करतो, मैदानावर खेळायलाही जातो, मस्त मजेत राहतो आणि तरीही परीक्षेत अव्वल येतो. आता तुम्हाला वाटेल हा काय चमत्कार आहे, पण खरं सांगू हा कोणताही चमत्कार नाहीये, तर ही एक अतिशय अचूक रणनीती आहे. आणि आज आपण याच टॉपरच्या ब्लूप्रिंटचं विश्लेषण करणार आहोत, जे कोणत्याही सामान्य विद्यार्थ्याला एका अत्यंत यशस्वी विद्यार्थ्यात बदलण्यासाठी एक उत्तम मार्गदर्शक ठरू शकते. मग इथे पहिलाच प्रश्न असा पडतो की काय हे जास्त गुण मिळवणारे विद्यार्थी जन्मापासूनच अफाट हुशार असतात? त्यांच्याकडे काही सुपर पॉवर असते का? तर हा एक खूप मोठा आणि चुकीचा समज आहे. जास्त गुण मिळवण्यासाठी फक्त जन्मजात बुद्धिमत्ता पुरेशी नसते, तर त्यासाठी धोरणात्मक आणि ज्याला आपण स्मार्ट वर्क म्हणतो ते खूप महत्त्वाचे असते. थोडक्यात सांगायचं तर यशाचा रस्ता हा हुशारीतून नाही, तर योग्य नियोजनातून जातो. इथे ही तुलना बघा, म्हणजे तुम्हाला नक्की समजेल. एका बाजूला असा विद्यार्थी आहे जो 12 तास फक्त पुस्तकांकडे पाहत बसतो, पण एकाग्रता शून्य. शेवटी काय मिळतं तर फक्त मानसिक थकवा. तर दुसऱ्या बाजूला एक टॉपर आहे जो फक्त 4 ते 5 तास पूर्ण फोकसने अभ्यास करतो. आणि हा जो बदल आहे ना, तो एका साध्या मंत्रामुळे घडतो: क्वालिटी ओव्हर क्वांटिटी. तुम्ही किती तास अभ्यास करता ह्यापेक्षा तुमचा अभ्यास किती सखोल आहे हे तुमचं यश ठरवतं. चला तर मग या ब्लूप्रिंटचा पहिला विभाग पाहूया. एक वास्तववादी अभ्यास योजना तयार करणे, जिथे प्रमाणापेक्षा गुणवत्तेवर भर दिला जातो. उच्च यश मिळवणारे विद्यार्थी नेमकी काय रणनीती वापरतात हे इथे पाहण्यासारखे आहे. पहिली गोष्ट म्हणजे विषयांची त्यांच्या काठिण्य पातळीनुसार विभागणी करणे. दुसरी आणि सर्वात स्मार्ट स्टेप म्हणजे जे विषय कठीण वाटतात त्यांचा अभ्यास अशा वेळी करणे जेव्हा आपला मेंदू सर्वात जास्त फ्रेश असतो, जसे की पहाटेची शांत वेळ किंवा झोपेतून उठल्यानंतरची वेळ. आणि तिसरी पायरी, अभ्यासक्रम टप्प्याटप्प्याने पूर्ण करत राहणे. यामुळे परीक्षेच्या आदल्या रात्री येणारा तो जीव घेणा ताण आणि भीती पूर्णपणे टळते. आता वळूया दुसऱ्या विभागाकडे, घोकंपट्टीपेक्षा आकलनाला महत्त्व देणे, म्हणजेच सखोल शिक्षणाच्या रणनीती. बघा, खरे टॉपर्स कधीच आंधळेपणाने पाठांतर करत नाहीत. ते प्रत्येक संकल्पनेच्या मुळापर्यंत जातात. जो विद्यार्थी कन्सेप्ट्स नीट समजून घेतो तो स्वतःच्या शब्दात अतिशय आत्मविश्वासाने उत्तरे लिहू शकतो. यासाठी वर्गात पूर्ण लक्ष देणे आणि मनात कोणतीही शंका न ठेवता थेट प्रश्न विचारणे खूप गरजेचे आहे. तसेच फ्लो चार्ट्स आणि माइंड मॅप्ससारख्या भन्नाट ट्रिक्स वापरल्यामुळे आपल्या मेंदूची लक्षात ठेवण्याची क्षमता खऱ्या अर्थाने दुप्पट होते. आता हेच बघा ना, एकदाच धडा वाचला आणि तो आयुष्यभर लक्षात राहिला असं कधी होत नाही. म्हणूनच स्पेस्ड रिपिटेशन म्हणजे ठराविक अंतराने केलेली उजळणी ही एक जादूसारखं काम करते. आधी आठवड्याची उजळणी, मग महिन्याची उजळणी आणि शेवटी परीक्षेपूर्वीची जलद उजळणी. हे चक्र माहिती थेट आपल्या लाँग टर्म मेमरीमध्ये सेव्ह करतं. म्हणूनच रिव्हिजन हे विद्यार्थ्यांसाठी सर्वात शक्तिशाली शस्त्र मानलं जातं. आणि या रिव्हिजनसाठी स्वतःच्या हाताने काढलेल्या नोट्स अत्यंत उपयुक्त ठरतात. या नोट्स म्हणजे केवळ वह्या बरवणे नसते, तर ते तुमचं स्वतःचं असं पर्सनलाइज्ड मटेरियल असतं. त्यात महत्त्वाची सूत्रे, व्याख्या, तारखा आणि कीवर्ड्स असतात. स्वतःच्या आकलनानुसार अशा नोट्स तयार केल्याने परीक्षेच्या वेळी वाचायचा पसारा कमी होतो, मौल्यवान वेळेची बचत होते आणि आत्मविश्वास गगनाला भिडतो. यानंतर येतो विभाग 3, सरावाची ताकद. प्रत्यक्ष परीक्षेसारखे वातावरण निर्माण करणे. योजना आणि नोट्स तयार झाल्या की वेळ येते ती प्रत्यक्ष मैदानात उतरण्याची. सॅम्पल पेपर्स सोडवणे, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवणे आणि नियमित मॉक टेस्ट देणं हा या तयारीचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. यामुळे परीक्षेचा पॅटर्न आणि वेळेचे गणित अचूक समजते. पण एक मिनिट, सर्वात मोठी गोष्ट कोणती माहितीये? प्रत्येक टेस्टनंतर स्वतःच्या चुकांचे कठोर विश्लेषण करणे. कमकुवत विषयांकडे दुर्लक्ष न करता त्यावर काम केल्यावरच गुणांचा आलेख वाढत जातो. पुढे आहे विभाग 4, आरोग्य आणि अडथळामुक्त वातावरण. मन आणि शरीराची कार्यक्षमता वाढवणे. आजच्या या डिजिटल जगात मोबाईल आणि सोशल मीडियाच्या विळख्यात राहून केलेले 6 तासांचे वाचन आणि फोन पूर्णपणे दूर ठेवून केलेले फक्त 2 तासांचे वाचन यात जमीन आसमानाचा फरक आहे. अडथळामुक्त आणि शांत वातावरण
हीच खऱ्या एकाग्रतेची सुरुवात असते, हे कायम लक्षात ठेवायला हवं. बरं, अभ्यासाच्या नादात झोप कमी केली की जास्त वेळ मिळतो, हा एक अतिशय घातक गैरसमज आहे. खऱ्या टॉपर्सची हेल्थ ब्लूप्रिंट पूर्णपणे वेगळी असते. योग्य आणि पौष्टिक आहार घेणे, भरपूर पाणी पिणे आणि दररोज 7 ते 8 तासांची शांत झोप घेणे हे अत्यंत आवश्यक आहे. शिवाय थोडासा व्यायाम किंवा ध्यान केल्याने तणाव दूर होतो. कारण एक फ्रेश आणि निरोगी शरीरच तुमच्या स्मरणशक्तीला आणि ऊर्जेला सर्वोच्च शिखरावर नेऊ शकतं. आपला पुढचा टप्पा आहे विभाग 5, मानसिकता आणि गती, यशाचे मानसशास्त्र. वर्षभर अभ्यासाचा उत्साह टिकवण्यासाठी खंबीर मानसिकता खूप गरजेची असते. संपूर्ण सिलेबसचा डोंगर बघून टेन्शन घेण्यापेक्षा एका वेळी फक्त एकाच धड्यावर लक्ष केंद्रित करा. छोटी उद्दिष्टे पूर्ण केली की पुढच्या कामासाठी आपोआप प्रेरणा मिळते. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट, स्वतःची तुलना इतरांशी चुकूनही करू नका. प्रत्येकाची शिकण्याची गती वेगळी असते. कालच्या स्वतःपेक्षा आज थोडं अधिक चांगलं करण्यावर भर दिला की झालं. आणि आता अंतिम टप्पा, विभाग 6, परीक्षेतील वेळेचे व्यवस्थापन, त्या महत्त्वाच्या दिवशी अंमलबजावणी करणे. वर्षभराची सगळी मेहनत त्या 3 तासांपणाला लागते. तिथे सर्वात हुशार रणनीती काय असावी, तर जे प्रश्न आपल्याला पक्के येतात ते सगळ्यात आधी सोडवणे. यामुळे परीक्षागृहात आपला आत्मविश्वास अगदी पहिल्या 10 मिनिटातच दुप्पट होतो आणि उरलेल्या अवघड प्रश्नांसाठी खूप सारा वेळ वाचतो. यालाच टाइम बँक तयार करणे म्हणतात, जी एक अत्यंत प्रभावी रणनीती आहे. परीक्षेच्या दिवशी अजून काही बारीक गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. प्रश्नपत्रिका हातात आल्यावर ती शांतपणे काळजीपूर्वक वाचणे, प्रत्येक प्रश्नासाठी वेळ ठरवणे आणि हस्ताक्षर स्वच्छ ठेवणे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेवटी उत्तरे तपासण्यासाठी किमान 10 मिनिटे राखून ठेवणे. या छोट्या सवयी परीक्षकांवर अत्यंत चांगला प्रभाव पाडतात आणि तुमचे मार्क्स नक्कीच वाढवतात. हे सगळं पाहिल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट होते की यशासाठी कोणतीही जादूची कांडी किंवा शॉर्टकट नसतो. उच्च यशाचं खरं रहस्य हे शिस्त, सातत्य आणि स्मार्ट वर्क यातच दडलेलं आहे. योग्य रणनीती आणि स्वतःवरचा विश्वास असेल तर कोणताही विद्यार्थी स्वतःची क्षमता ओळखून आपली स्वप्न साकार करू शकतो. याच विचारावर आपण आजचे हे विश्लेषण थांबूया. काय ही स्मार्ट स्टडी ब्लूप्रिंट खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षमता खुली करणारी गुरुकिल्ली ठरू शकेल? नक्कीच. या धोरणात्मक पद्धतींचा अवलंब केला तर फक्त परीक्षेतच नाही तर संपूर्ण भविष्यात एक सकारात्मक बदल घडू शकतो. यशाची ही रणनीती आपल्या सर्वांसमोर आहे. गरज आहे ती फक्त एका खंबीर सुरुवातीची. काय आपण ही सुरुवात करण्यास तयार आहात?